नमस्कार, मी माधव सावरगावे. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही पोहोचलोय यवतमाळमध्ये. यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी. इथल्या जनतेचे प्रश्न काय आहेत, आतापर्यंत नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी काय सोडवलेले आहेत, या सगळ्या विषयांवर आपण इथल्या जनतेशी इथल्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी, पक्षाचे नेते, त्याचबरोबर कार्यकर्ते, वेगवेगळे संघटनाचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं या लोकसभा मतदारसंघाचा विकास किती झालेला आहे, समस्या काय आहेत आणि त्या सोडवणूक करण्यासाठी राजकीय नेत्यांनी, खासदार आमदारांनी आणि सरकारने काय काय प्रयत्न केले आहेत. सुरुवातीला मी जातोय भाजपकडे. तुमच्या राज्यामध्ये, देशामध्ये विकासाची गंगा वाहते असे सगळेच नेते सांगतायत. तुमच्या जिल्ह्यामध्ये ती वाहते का? 100% या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ज्या पद्धतीने माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या पातळीवर आणि माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो विकास पोहोचवला आहे, त्याचीच प्रचिती यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा येत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांपासून तर पांढर रस्त्यापर्यंत, रोडचं इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत, रेल्वेपर्यंत आणि व्यापाऱ्यांपर्यंत, युवक रोजगारापर्यंत या महाराष्ट्रामध्ये आणि यवतमाळमध्ये प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला विकासाचं पाहायला मिळत आहे. आणि त्याचीच प्रचिती या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आणि 100% या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल. चला, तुमच्या या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. गेली 35 वर्ष या मतदारसंघावर शिवसेनेची सत्ता आहे, खासदार शिवसेनेचा आहे. मग बदल काय काय झाला, कुठल्या प्रश्नाची सोडवणूक तुम्ही केली? या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्व सामान्य लोकांची मागणी होती की या जिल्ह्याचा विकास न होण्याचं कारण आणि ज्या शेतकरी आत्महत्याचा विषय जो आपण घेतला, तर या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर काही नव्हतं, त्याच्यामुळे या ठिकाणी विकास होऊ शकला नाही. आणि इथलं जे काही उत्पन्न आहे, जे काही इथला शेतकऱ्यांचा जो माल आहे, तो बाहेर देशामध्ये किंवा इतर ठिकाणी जाऊ शकला नाही. म्हणून खासदार महोदयांनी किंवा या सरकारने या ठिकाणी सर्वप्रथम या जिल्ह्यामध्ये जर काय महत्त्वाचं काम असेल, जी यवतमाळकरांची मागणी होती, ती मागणी म्हणजे या जिल्ह्याची रेल्वे, जी या जिल्ह्याला विकासाच्या दृष्टिकोनातून समोर नेणार आहे, तर ते काम या ठिकाणी वर्धा नांदेडच्या स्वरूपात या ठिकाणी मान्य खासदारांनी या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे. काही महिन्यापूर्वी तुम्ही सत्तेत सहभागी झालात. तुम्ही आतापर्यंत या मतदारसंघाकडे खासदार म्हणून काय काम केलं आणि त्याचबरोबर आता तुमची भूमिका काय? नाही, नरेंद्र मोदी साहेबांचं जेव्हापासून हे सरकार चालू आहे, आपण शेतकरी आत्महत्याचा विषय काढता. काँग्रेसच्या काळापेक्षा पुष्कळ आत्महत्या कमी झालेल्या आहे. हे ऑन रेकॉर्ड आहे. मी तुमच्यासमोर बोलतोय ना, ऑन रेकॉर्ड आहे. दुसरी गोष्ट, आपण विकासाच्या गोष्टी करता. तुम्ही शेतात जाऊन बघा, प्रत्येक गावात जा, तुम्ही खेड्यात जा. खेड्यातले रस्ते पहिले तर बैलगाडी नव्हती चालू शकत. आज प्रत्येक गावातला रस्ता हा भावनाताईंच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या चांगले झालेले आहे. सत्तेत आम्ही नव्हतो, पण सत्तेत आम्ही आलो फक्त एवढ्यासाठी की विकास झाला पाहिजे. विकासासाठी आम्ही सोबत आलो. सगळेच विकासासाठी सत्तेत सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि हे राज्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं आपण पाहतोय. आता ही झाली सत्ताधाऱ्यांची भूमिका, पण सर्वसामान्य लोक, विरोधक असतील किंवा जे या राज्यामधल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये विकास व्हावा असं स्वप्न पाहतायत, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात. आत्ता 3 जण सांगत होते. सुरुवातीला तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आणि यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचा विषय या ठिकाणी होतो आहे. यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना पांधन रस्ते मिळाले. यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही अजून सुद्धा अमृत योजनेची वाट बघतो आहे. आम्हा यवतमाळकरांना अजूनही पिण्याचं पाणी मिळालेलं नाही. शेतकऱ्यांसाठी यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे पांधन रस्ते अजूनपर्यंत झालेले नाही. तुम्ही ऑन रेकॉर्ड चेक करा किंवा प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जा, शेतकऱ्यांचे पांढर रस्ते झालेले नाही. ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी म्हटलं की दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ, तर महाराष्ट्रातले वेदांत असेल, फॉक्सकॉन असेल, एअरबस असेल, एअरक्राफ्ट असेल किंवा मुंबईतला डायमंड हब असेल, हे जे कंपन्या आहेत हे गुजरातला घेऊन गेलेत आहेत आणि जे काही संस्था आहेत त्यांचे सेंटर देखील गुजरातला मोदी साहेब घेऊन गेले आहेत. ही विकास गंगा कशाची, यांनी आम्हाला सांगावं सत्ताधाऱ्यांनी. आत्ता सत्ताधाऱ्यांनी, सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी दावे केलेले आहेत. प्रश्न इथले सुटलेत का? खासदारांनी 5 वर्षामध्ये काय केलं? खासदारांनी केंद्र सरकारच्या कुठल्या कुठल्या योजना इथं आणल्या? या मतदारसंघाचा विकास किती केला?
या मतदारसंघाचा कुठलाही विकास इथल्या खासदारांनी केला नाही. जे रेल्वे गेल्या कित्येक दिवसापासून रेल्वे काही येऊ नाही राहिली आणि त्यांनी जे सांगितलं, आज शेतकऱ्याचा गहन प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आज सोयाबीनचे भाव जे होते 4,000 रुपये सोयाबीनचे भाव 2013ला होते, आजही सोयाबीनचे भाव 4200 रुपये. आज 10 वर्ष झाले खर्च वाढला, सोयाबीनचे बियाण्याचे भाव वाढले, मजुरीचा खर्च वाढला आणि हे सरकार अपयशी ठरलं. यांनी कुठलंही काही नाही, खोटं बोला, रेटून बोला, एवढाच विषय या मोदी सरकारने केला आहे. 19 मार्च 1986 रोजी राज्यातली पहिली आत्महत्या झाली होती आणि त्या आत्महत्येचं सत्र वाढत गेलं. धक्कादायक म्हणजे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 25,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी सगळी आकडेवारी समोर आलेली आहे. आणि हा कळीचा मुद्दा ज्या वेळेस चर्चेला येतो त्यावेळेस मात्र राजकीय दृष्ट्या सगळे राजकारणावर बोलत असतात. आता हाच मुद्दा घेऊन मी आणखी काही जणांशी बोलणार आहे. त्यानंतर जे मुद्दे इथं आलेले आहेत, उद्योग असेल, त्याचबरोबर इथल्या रोजगाराचा प्रश्न असेल किंवा इथल्या एकूण सर्वांगीण विकासाचा असेल, त्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. वंचितचे नेते आपल्या सोबत आहेत. शेतकऱ्यांची अवस्था काय? शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. कालच्या तारखेत जो आमच्या परवा पाऊस जो झाला त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं. एकही पालकमंत्री, एकही खासदारांनी जाऊन कलेक्टरला कोणी भेटलेलं नाही आहे, की तात्काळ पंचनामा करून कोणी बोललेलं नाही आहे. हे फक्त आपापल्या निवडणूक कसं येऊ, आपलं तिकीट कसं भेटन याच्यातच सर्व संधी साधूपणा सध्या चालू आहे. शेतकऱ्याचे कोणालाही देणं घेणं इथे राहिलेलं नाही. स्वतःचं भलं करण्यासाठी सगळे पळापळ करतायत. शेतकरी आत्महत्येचा आकडा 25,000च्या वर गेला आहे आपल्या जिल्ह्यात. नुसता आकडा जरी ऐकला तरी थरकाप उडतो. नाही, तुम्ही जर 86 पासून पकडत असाल तर कदाचित तो आकडा तेवढा असेल. तोच सांगतोय. हा असेलही, पण तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. जेव्हा हे सरकार आलं, देवेंद्रजींनी ज्या त्यांच्या नेतृत्वात जे सरकार होतं त्यावेळेस सरकार शेतकऱ्यांकरता ज्या योजना केल्या, शेतकऱ्यांना जी मदत केली, त्याचा जर आपण केला तर त्याच्यानंतर आपण पाहाल तर 10 वर्षात किती आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या, तो आकडा त्यांना सांगा. त्यांना अजून नाही कळून राहिलं. ते म्हणतात की बा शेतकऱ्यांसाठी हे सरकार आहे. चुकीचं आहे, ते शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे हे. बरोबर. बघा, आता ते म्हणताय शेतकऱ्यांच्या विरोधातलं. हा बोला. तुम्ही चांगला प्रश्न घेतला शेतकऱ्याचा. त्या संदर्भात मी तुम्हाला एक स्पष्ट गोष्ट सांगतो का जे माननीय खासदार भावनाताई गवळी यांनी संसदेमध्ये त्या ठिकाणी विषय मांडला का शेतकऱ्याचे भाव माल निघाल्यानंतर कमी होतात. हा मुद्दा माननीय खासदार भावनाताई गवळी यांनी त्या ठिकाणी रेकॉर्डेड आहे लोकसभेमध्ये. आणि दुसरा प्रश्न, आता विरोधी पक्षांनी सांगितलं होतं का रेल्वे आली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्यात का? हा, त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक सांगतो का रेल्वे कडम कामाठवड्यापर्यंत आलेली आहे. आणि आता मला सांगा का रेल्वे आल्यानंतर आपले या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतात हे थांबतात असं आम्ही म्हणणार नाही. परंतु तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, बेरोजगारीचा जो विषय आहे तो विषय थांबा. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक वेळेस ऐकून घ्या, एक वेळेस मटका चालवणाऱ्या रतन खत्रीच्या मटक्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतं, पण प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर विश्वास ठेवणार नाही शेतकरी. कारण या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या प्रधानमंत्री पीक विमा योजनेने केलेलं आहे. 1 रुपया त्यांच्या पदरामध्ये पीक विमा दिलेला, एवढं नुकसान होऊन. या झाल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचा विषय. आता सगळ्यांचं म्हणणं आहे की इथल्या रोजगाराचं काय? बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इथं उद्योग नाही, व्यवसाय नाही. उद्योगाच्या संदर्भात तरुणाला, तुमच्या सगळ्या लोकांना हाताला काम मिळावं म्हणून तरुणाच्या हाताला काहीही काम नाही, महिलांसाठी कुठलेही उद्योगधंदे नाही. आणि महिलांचं जे मुख्य आता जे दिलेलं आहे त्यांनी ते कंट्रोलचं जे धान्य दिलेलं ते एकदम कुपोषित धान्य आहे. ते धान्य जे आहे ना ते साधे जनावरं सुद्धा खात नाही. आणि मेन म्हणजे महिलांसाठी तर कुठलाही उद्योगधंदा नाही आणि महिलांसाठी काहीच नाही आहे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये. सगळ्या बचत गटाच्या महिलांना काम देतो म्हणाले आणि महिला बचत गटाच्या महिला सगळ्या रिकाम्या बसलेल्या आहेत. त्यांना जे काम मिळालं आहे ते सुद्धा एखाद्या ठेकेदाराला, चांगल्या संस्थेवाल्यांना ते काम देण्यात येत आहे. आणि त्याच्यामुळे ही बेरोजगारी बचत गटाची सुद्धा, महिलांना फक्त बचत गटाचा इस्तेमाल करून घेतात. जेव्हा सभा असल्या तेव्हा महिला बचत गटांना बोलवतात, परंतु महिला बचत गटांच्या महिलांना काम द्यायला पाहिजे. त्यांना कामाची गरज आहे. आज सगळ्या महिला बचत गटाच्या महिला उपाशी राहतात. बरेच बचत गट असे तयार झालेले पण त्यांना काम नाही आहे आणि त्याच्यामुळे कामाची गरज आहे. आज बेरोजगारी वाढली आहे, कामामुळे वाढली आहे. रोजगार पाहिजे. बेरोजगारीमुळे यवतमाळात गुन्हेगारी वाढत आहे. प्रत्येक तरुण
दारूच्या गांजाच्या आहारी चाललेला आहे आणि याला 100% प्रशासन जबाबदार आहे. जोपर्यंत पोलीस प्रशासन, आमचं म्हणणं आहे की कॉलेजच्या मुलांना गांजा कुठे भेटते हे माहीत राहते, पण पोलिसाला जर ते माहीत होत नसेल तर हे कुठेतरी प्रशासनाचे अभाव आहे. प्रशासनाचा पोलीस विभागावर कोणताही अंकुश राहिलेला नाही आहे. गृहमंत्री त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. बघा, उद्योग व्यवसाय नसल्यामुळं, हाताला काम नसल्यामुळं गुन्हेगारी वाढले. इथं गांजा कुठे मिळतोय हे इथल्या तरुणांना माहित आहे. हे तरुण आहेत, गांजा कुठे भेटतोय तुम्हाला माहित आहे का? प्रत्येक कॉलेजच्या कॅम्पसच्या जवळपास पूर्ण यात सगळे नेते अधिकारी यांना सर्व माहिती असताना सुद्धा यांचे हप्ते चालू आहेत. यामुळे हे लोक कारवाई करत नाहीये. पण तरुणांचे प्रश्न काय काय आहेत? मी सर मानसोपचार तज्ञ म्हणून इथे काम करतो, डॉक्टर दीपक. इथे जर मी बघितलं तर तरुण इथला जो आहे बराच वेळा निराशेच्या गर्तेत गेलेला आहे. त्याच्यामुळे तो व्यसनांच्या आधारी जातो आहे. त्याला इथे रोजगार नाही आहे, बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचबरोबर जिथले जे शेतकरी आहेत ते सुद्धा निराशेत आहेत, कारण की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा प्रक्रिया उद्योग इथे उपलब्ध नाही आहे. गेल्या 25 वर्षापासून इथे एकच खासदार असल्यानंतर पण गेल्या 25 वर्षात एक पण उद्योग यवतमाळ शहरामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलेला नाही. तुमच्या यवतमाळचा हा विषय चालू आहे. इथल्या तरुणाला हाताला काम नसल्यामुळे तो बाहेर जातो आहे, व्यसनाच्या अधीन जातोय. कसं आहे, समाजामध्ये 3 प्रवृत्ती असतात. एक कष्टाळू, एक कष्ट टाळू आणि एक कसं टाळू. जे कष्टाळू प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांना ते कोणावर निर्भर नसतात. सरकारचं काम करत असते. आणि युवक जे आहेत, तुम्ही जे सांगत आहात की तुमच्या वेळेस बोललो का मी ऐकून घेतलं ना? तुमच्या वेळेस बोललो का मी? ऐकलं ना मी? तर आता जे सांगितलं की बा गांजाची विक्री होत आहे, ह्या गोष्टी होत आहे, तुम्ही कन्व्हिक्शन रेट जर यवतमाळ जिल्ह्याचं जर काढलं तर तुम्हाला मागील 10 वर्षामध्ये इतकं कन्व्हिक्शन रेट मी ऑन रेकॉर्ड सांगत आहे मी तुम्हाला ही गोष्ट. बरोबर, तुम्ही सांगितलं. फक्त आता एकाच प्रश्नाचं उत्तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे, उद्योग व्यवसाय किती आले इथे? उद्योग व्यवसायाच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो की 2.5 वर्ष मागच्या याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये चालले गेले. त्याच्यानंतर सरकार स्थापित झालं. यापूर्वी जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते 2014ला, आपल्या यवतमाळ इथलं लोहारा या भागामध्ये जे स्थित MIDC परिसर आहे, MIDC परिसरामध्ये कुठेही पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती, रस्ते नव्हते, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम आमच्या सरकारने त्या ठिकाणी विशेषतः केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आज तुम्ही पाहू शकता, जे प्लॉट्स MIDCच्या क्षेत्रामध्ये लोकांनी फक्त घेऊन ठेवले होते, परंतु प्रत्यक्ष उद्योगाची उभारणी केली नव्हती. ती कोणत्या कारणास्तव? कारण त्या ठिकाणी प्रायमरी ॲम्युनिटीज त्या ठिकाणी उपलब्ध नव्हत्या. माननीय मदन भाऊनी त्या ठिकाणी प्रायमरी ॲम्युनिटीज उपलब्ध करून दिल्या. शेवटचा प्रश्न, प्रायमरी ॲम्युनिटीज उपलब्ध करून दिल्यामुळे आज त्या ठिकाणी उद्योग सुरू आहेत. अब का रस्ते झाले, सुविधा उपलब्ध झाल्या, दिवे लागले, सगळं झालं, पण इथं किती तरुणांच्या हाताला काम मिळालं असं काही आकडा सांगू शकता का? आणि किती कंपन्या सुरू झाल्या? मी तेच सांगतोय साहेब, असंख्य महाबेरोजगार मेळावे आमच्या जिल्ह्यामध्ये घेण्यात आले. कितीतरी कंपन्या या ठिकाणी आल्या. आज तुम्हाला सांगतो, राज्य सरकारने एक विशेष आदेश पारित केला की जे तुमचे टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे, जे सरकारच्या अधीनस्थ काम करतात, त्या टेक्निकल इन्स्टिट्यूटला प्रत्येक तालुक्यामध्ये रोजगार मेळावे. आकडा तुमच्या मतदारसंघातला आकडेवारी शासन दरबारी आहे. आकडेवारी ही शासन दरबारी आहे. प्रचंड गरमी आहे, घामाच्या धारा येत आहेत, कारण हा उष्ण असला जिल्हा आहे आणि त्यामध्ये सगळेजण गरम झाले आहेत. सर, जे आता बेरोजगारी बद्दल बोलत आहे, आधी यायला बेरोजगार हा शब्द वापरावा लागत आहे, पण यावेळेस जेव्हा आमदारांनी बोर्ड लावले, महाबेरोजगार मेळावा करावा लागले, म्हणजे स्वतःच मान्य करतात का महाबेरोजगारी झाली आहे यवतमाळामध्ये. 25 वर्ष झाले. भावनाताई आहे, मी इथं बोर्ड लावले तर पूर्ण जिल्ह्यात एक प्रश्न सुद्धा नाही हिवाळी अधिवेशनात किंवा याच्यात घेतला. बेरोजगार इथला तळपळू मरत आहे. जर हे झाले नाही तर जसं आता यवतमाळमध्ये गुन्हेगारी वाढत आहे ना, तर आता ह्याच्यानंतर खरंच बेरोजगार यांच्या घरावर जाऊन घर फोडल्याशिवाय राहणार नाही या सत्ताधाऱ्याचं. हे नेमकंच होणार. बीजेपी म्हणजेच बहुत झुटी पार्टी असं आहे ते. आणि जे सांगतात ते कधी करत नाही. जे आश्वासन दिले आजपर्यंत एकही आश्वासन यांनी केलं नाही. मी यांचं अभिनंदन करतो राम मंदिर बांधल्याबद्दल, पण राम मंदिराच्या याच्यातून बेरोजगारांना रोजगार भेटणार आहे का तिथं कटोरी घेऊन बसायचं यांनी? मग हा भावनेचा विषय आहे, तो सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. भारत देश में 2014 के अंदर में
मोदी सरकार ने एक भारत देश को एक नारा दिया था, बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार। और उसी नारे पे भारत की देश की जनता ने उस पर विश्वास जताते हुए आदरणीय मोदी जी को बनाया देश का प्रधानमंत्री। परंतु आज वही देश की जनता को आज अपने आप को ठगा सा महसूस हो रहा है। जिस महंगाई को भारतीय जनता पार्टी डायन बता रही थी, आज वही भारतीय जनता पार्टी उसे डार्लिंग बताने में लगी हुई है। आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जाऊयात की आता लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये इथलं मतदान होणार आहे आणि या ठिकाणी उमेदवार कोण असतील, कसे असतील तो वेगळा भाग आहे, पण शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, इथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांचं किंवा विरोधकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात अगदी काही याच्यामध्ये। आता मला सांगा, खासदार कसा असावा आणि त्यांनी प्रश्न कोणते कोणते सोडवावेत? सर्वात तुमचा जाहीरनामा सांगा। आमचा जाहीरनामा हाच, प्रत्येक मुलाच्या, प्रत्येक बेरोजगाराच्या हाताला काम। खासदार हा भ्रष्टाचारी नसावा, 10% घेणारा नसावा। शेतकऱ्यांचं उत्पन्न दाम दुप्पट करतो हेच म्हणाले होते मोदी साहेब यवतमाळमध्ये येऊनच। उलट शेतकऱ्याचं उत्पन्न तर वाढवलं नाही, उत्पन्न खर्च वाढला गेला। बेरोजगारांना रोजगारी मिळावी, ज्या ज्या पद्धतीने हे जाहीरनामा छापतात त्याची पूर्तता झालेली नाही। आणि आम्ही तर पवार साहेब गटाचे आहोत, अजित पवार गटाचे आताच एक म्हणाले की यांचा आम्ही भ्रष्टाचार उघडून काढला। अहो, भ्रष्टाचार उघडून काढला, सिंचन घोटाळेवाले तुम्हीच घेतले, सन्माननीय भुजबळ साहेबांनाही तुम्हीच घेतलं, आदर्श घोटाळेवाल्यांनी तुम्हीच घेतलं आणि तुम्हीच म्हणता की भ्रष्टाचार काढला। अहो, भ्रष्टाचारांना वाल्यांना सोबत घेऊन तुम्हीच सत्तेमध्ये आहात। आता काय कसा खासदार असावा? खासदार हा सर्वसमावेशक असावा, सर्व प्रश्नाची त्यांना जाण असावी आणि जे जे प्रश्न यवतमाळकरांना भेडसावत असतील ते सोडवण्याची धमक त्या खासदारामध्ये असावी। सत्याला सत्य म्हणण्याची ताकद असली पाहिजे आणि आत्महत्या झाल्या हे मान्य आहे, तुमच्या काळात हो आमच्या त्या वाईट आहे, त्याच्यासाठी राजकारण करू नये। एक आणि येणाऱ्या संकटामध्ये खासदारकी हे लोकशाहीने दिलेलं एक पद आहे, जे लोकशाहीच्या मार्फत ठेवलं गेलं पाहिजे। इथला खासदार जेव्हा मेरी जास्ती नाही दूंगी तर त्याच्यावर ते आपली सत्ता दाखवत आहे। कोणत्याही खासदारांनी सत्ता दाखवू नये, लोकशाहीच्या मार्फतच निवडून यावं। आज बीजेपीची शोकांतिका ही आहे की ते त्यांच्यासाठी देण्यासाठी एक कॅन्डिडेट इथे अवेलेबल नाही आहे, नेतृत्व अवेलेबल नाही आहे बीजेपी जवळ यवतमाळमध्ये। वाढत्या गुन्हेगारी संदर्भात आम्ही 4 तारखेला विद्यार्थी तरुण SP साहेबांना निवेदन देण्याकरिता गेलो होतो। त्यानंतर तिथे आम्ही विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी आंदोलन करतो, मोर्चे करतो, समाजासाठी आंदोलन मोर्चे करतो, म्हणून SP साहेबांनी आम्हाला गेट आउट केलं। म्हणजे हे कोणती दडपशाही आहे? आम्ही काय विद्यार्थ्यांसाठी लढायचं नाही का? आम्ही आंदोलन केलं, मुख्यमंत्र्यांच्या सभेत आम्ही निषेध केला विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन, तर त्यांनी आम्हाला दडपशाही म्हणून गेट आउट केलं। हे कोणती दडपशाही आहे? आणि या अपेक्षेसह हे सगळे लोक इथं सहभागी झाले होते आणि आता बघा असा सगळ्यांचा आवाज आहे। इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, त्या कमी होत नाहीत, उद्योग व्यवसाय येत नाही, उद्योग व्यवसायाला चालना मिळत नाही, इथले सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, आरोग्याचे प्रश्न तसेच आहेत। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काही जणांनी संताप व्यक्त केला तर सत्ताधाऱ्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। पण आता या लोकसभेनंतर जो कोणी खासदार इथे येईल त्यांनी या प्रश्नाची सोडवणूक करावी इतकीच अपेक्षा। आज आपण यवतमाळ मधल्या या शो मध्ये इथंच थांबूयात। उद्या आपण दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातला पुन्हा एक आढावा घेऊयात। तुम्ही पाहत राहा साम TV।